नमस्ते, मी डॉक्टर हितेश पाटील, जीव हॉस्पिटल नाशिक. आता आपल्याकडे फॉलोअपला एक पेशंट आलेले आहे. 19 वर्षाचा मुलगा आहे, देवेंद्र चौधरी. त्याचं आपण 18 मार्चला ऑपरेट केलं होतं. पेशंटला ऍक्च्युअली खूप आधीपासून हर्निया होता. खूप काही त्रास नसल्यामुळे पेशंटने ऑपरेट केलं नव्हतं किंवा कोणाला दाखवलं नव्हतं. पण मग अचानक एक दिवशी पेशंटला खूप पोटात दुखायला लागलं, पोट फुगलं, उलट्या वगैरे झाल्या. सोनोग्राफी केल्यावर असं लक्षात आलं की त्याला हर्निया जो आहे तो अडकलेला आहे, त्याच्यात आतडी अडकून बसलेली आहे. पेशंट आपल्याकडे संध्याकाळी 5 वाजता इकडे ऍडमिट झालं आणि आपण लगेच 6-6:30 पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन इमर्जन्सी सर्जरी केली. 3 दिवसात पेशंट डिस्चार्ज केले. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालंय, छान झालंय. बेसिकली याच्यात सांगायचं असं आहे की हर्निया असल्यावर बऱ्याच लोकांना असं असतं की आता सध्या त्रास नाहीये, मग ऑपरेट कशाला करायचं. तर हर्निया कॉम्प्लिकेट होऊन तो कधीही अडकू शकतो. हा पुढचा त्रास अवॉइड करण्यासाठी हर्नियाची सर्जरी इज व्हेरी नेसेसरी. नाहीतर मग काय होतं की ते आतडी अडकल्यावर लवकर जर ऑपरेशन नाही केलं तर आतडी गँग्रीन होणं किंवा जीवाला धोका होणं, या सगळ्या गोष्टी अननेसेसरी वाढतात. आणि जर इन केस असा काही त्रास झाला की हर्निया ब्लॉक झाला किंवा अडकलाय, तर लवकरात लवकर जे सर्जन आहेत, त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर, त्यांना लवकरात लवकर दाखवून त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.